आज रामबंधूचं रेडीमेड जे पीठ मिळतं त्याच्या मी चकल्या करायला घेतल्या आहेत. दिवाळी सुरू झालेली आहे आणि सगळी लगबग सुरू झाली आहे. आपण पण काहीतरी म्हटलं बनवायचं. तर ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी, अर्धा किलो पिठाला अर्धी वाटी वगैरे मी तेल म्हणजे मोहन केलं आहे. गरम करून घेतलेलं तेल म्हणजे मोहन मी त्याच्यात घातले आणि पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यानंतर कोमट पाण्याने लागेल तसं पाणी घेऊन मी हे पीठ पूर्ण मळून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर लगेचच तुम्ही चकल्या बनवू शकता किंवा थोडा वेळ ठेवूनसुद्धा बनवू शकता, म्हणजे तुम्हाला जसं आवडेल तसं. पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, कारण एवढंच आपल्याला काम आहे. बाकी चकलीचं कुठलंही तुम्हाला पीठ बनवायचं नाही, मीठ टाकायचं नाही किंवा काही मसाला टाकायचं नाही किंवा धने पावडर काहीही करायचं नाही आहे. हे सगळं रेडीमेड आहे. हे फक्त व्यवस्थित मळायचं, व्यवस्थित त्याच्यामध्ये मोहन घालायचं, कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यानंतर चकल्या तुम्ही करू शकता. माझ्या साधारण मला वाटतं 40 एक चकल्या त्याच्यावरच झाल्या आणि मोठ्या 3 फेऱ्याच्या 40 एक चकल्या माझ्या ह्याच्यामध्ये आरामात झाल्या. मला साधारण पाव लिटरपेक्षा थोडंसं जास्त तेल लागलं, कारण मी एकदा तळायला घेतलेलं जे तेल आहे ते एकदा गरम झाल्यानंतर मी ते पुन्हा पदार्थासाठी किंवा चपातीसाठी किंवा कशाचसाठी मी पुन्हा वापरत नाही. त्यामुळे मी कढईसुद्धा लहान वापरते. एकदम लहान कढई आहे माझ्याकडे. म्हणजे फक्त पापड तळायचं असेल किंवा अशा पद्धतीची पण माझ्याकडे एक छोटी कढई आहे. त्यामुळे मी पुन्हा तेल वापरत नसल्यामुळे पदार्थ मी जेव्हा तळायला घेते, कुठलाही पुरी असू दे किंवा काही असू दे तळायचं, मी थोडं तेल घेते आणि त्या थोड्या तेलामध्ये मी 2-2 चकल्या किंवा 3-3 चकल्या, 4-4 चकल्या अशा मी तळून काढते. तर ह्या अर्धा किलोसाठी मला साधारण पाव लिटरपेक्षा थोडंसं जास्त तेल लागलं. त्या सगळ्या तेलामध्ये मी तळून काढल्या. पहिल्यांदा 4 तळल्या, नंतर 3 तळून घेतल्या, नंतर 2 आणि नंतर शेवटी मी एक चकली पण तळून घेतली, कारण ही मीडियम आचेवरच तळायची आहे. त्याच्यामुळे मला ते चालून गेलं. तुम्हीसुद्धा असंच करायला पाहिजे, कारण एकदा उकळलेलं तेल हे तुम्ही पुन्हा पुन्हा वापरणं एकदम म्हणजे एकदम चुकीचं आहे. म्हणजे त्या 20-30 रुपयाच्या तेलासाठी तुम्ही डॉक्टरला एवढे पैसे घालता की तुम्हाला ते कळत पण नाही. कोलेस्ट्रॉल लेवल तुमची एवढी वाढते त्या तेलामुळे. त्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा काही तळण्यासाठीचा पदार्थ तुम्ही करत असाल तर तुम्ही शक्यतो कमी तेलामध्ये तळून घ्या. छोटी कढई वापरा. छोट्या कढईमध्ये तेल टाकलं की ते जास्त होतं आणि त्याच्यामध्ये पदार्थ बुडू शकतो व्यवस्थित. असं घ्या. हा माझा एक छोटासा सल्ला आहे, कारण खूप सारे डॉक्टर्स तुम्हाला सांगत असतात की वापरलेलं तेल पुन्हा वापरू नका, कारण तेल बनवण्यासाठी जी प्रोसेस असते ती अतिशय हीट वापरून ते तेल तुम्हाला प्युरिफाय केलं जातं. त्याच्यामुळे त्यातले सगळे घटक निघून जातात आणि त्यातलं कोलेस्ट्रॉल लेवल वाढत जाते. त्यामुळे माझा एक हा छोटासा सल्ला आहे. असो, तर मी हे भांडं आधी मला खूप आवडलं आहे, चकली पात्र मला खूप आवडलं आहे आणि हे असं गोल गोल फिरवायला आवडतं. मी पूर्ण पीठ ते सारण आधी तेल लावलं चकली पात्राला पूर्ण आणि सारण भरून पूर्ण आता मी चकल्या सगळ्या नाही काढणार, पण एका घाण्याच्या पूर्ण चकल्या मी आधी काढून घेईन आणि नंतर तळता तळता बाकीच्या चकल्या मला गाळता येतील ना. त्यामुळे मी 1-2 ताटं पूर्ण भरून पहिल्या व्यवस्थित चकल्या काढून घेतल्या. 3-3 घेरे पडतील एवढं मी त्याच्यामध्ये सारण भरून ठेवलं आहे. म्हणजे चकलीची 1-2-3 फेरे होतील. तर दिवाळीत कोणी ना कोणी आपल्याकडे येत जात असतं. शक्यतो आपण घरात बनवलेले पदार्थ दिले आपल्या पाहुण्यांना, आपल्या मित्रमैत्रिणींना, तर आपल्यालाच त्याची मजा येते. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही नक्की हे करू शकता. नाहीतर बाजारात हर तऱ्हेचे पदार्थ आता अवेलेबल असतात. घरगुती म्हणा, काय म्हणा, सगळ्या प्रकारचे पदार्थ अवेलेबल असतात. मला काही फारसं बनवता येत नाही. मी फक्त लाडू बनवलेत आणि त्याची रेसिपी काय मी शूट नाही केली, पण आता मी चकल्या बनवते. कदाचित शंकरपाळ्या आणि चिरोटे असे 2 पदार्थ बनवायचं मनात आहे. जमलं तर बनवेन, नाहीतर माहिती नाही. तर आज म्हटलं वेळ मिळाला आहे तर हे बनवून घ्यावं. सगळा पूर्ण किराणा भरताना हे पॅकेट मी आणूनच ठेवलं होतं. चकली तशी म्हणजे सोपी नाही आहे. त्यामुळे हे जर पीठ चुकलं चकलीचं किंवा मीठ थोडं जास्त झालं, काही झालं, तर ती कटकटीत होते, खारट होते, त्याचं काहीतरी होतं. त्याच्यापेक्षा
हे प्रीमिक्स आणून सुरुवातीला आपण चकल्या बनवणं थोडं मला सोपं वाटतं. मी गेल्या वर्षी पण अशाच चकल्या बनवल्या होत्या आणि त्या चांगल्या झाल्या होत्या. फक्त तुम्हाला तळता आलं पाहिजे. माझा तोच प्रॉब्लेम आहे की मला चकली व्यवस्थित ना तळता नाही येत. मला समजत नाही की मंद आचेवर करायची की मीडियम आचेवर की मोठ्या आचेवर. मोठ्या आचेवर केली की ती एकदम मऊ पडते, एकदम कमी गॅसवर केली की कडकडीत तडतडीत होते. म्हणून मी आज ठरवलं की मीडियम गॅसवरच करायची. काही यूट्यूबवर व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा मीडियम गॅसवर चकली करा. त्यामुळे मी तसाच करायचा प्रयत्न केला. आणि हल्ली काय होतं, हल्ली वेळ थोडासा मला कमी मिळतो. पण असू दे, कामात वेळ जाणं हे खूप चांगलं आहे. घरी बसून आपण काहीच कमवता येत नाही आपल्याला, घरी बसून काही त्याचा उपयोग पण होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या वेळातनं म्हणजे जसं जमेल तसं वेळ काढून मी प्रयत्न करते की घरात काहीतरी छान बनवू. लाडू बनवले होते तर ते पूर्ण म्हणजे ज्वारी, गहू, तांदूळ, नाचणी, मूग, मखाना आणि ड्रायफ्रूट्स असे पूर्ण व्यवस्थित आधी भाजून, नंतर ते दळून, नंतर ते पीठ भाजून त्याच्यामध्ये तूप घालून असे व्यवस्थित मी लाडू बनवले आणि ते खूप सुंदर झाले. पण हल्ली गोड खायची सवय माझी थोडीशी मोडल्यामुळे आमच्या घरात ते पटापट संपत नाही आहेत. पण असो, आम्ही हळूहळू ते खाऊ. एकदम अचानक गोड खाल्लं की ते आपल्याला खायला जमत नाही. थोडेसे हेल्दी होते म्हणून साखर घालून मी बनवले. नाही तर मी ते ड्रायफ्रूट्सचे खजूर घालून नेहमी लाडू बनवते. ते पण आम्हाला दोघांनाही आवडतात आणि आम्ही ते दोघंही खात असतो. तर ते लाडू झाले आणि आता ह्या चकल्या झाल्या. मला तिखट पदार्थ थोडे जास्त आवडतात, म्हणजे शेव, चकली आणि काय बाकरवडी असं. पण ते नेहमीच काय घरात बनवणं शक्य होत नाही आणि बाहेरून आणून तेवढं आम्ही काय खात नाही. म्हणून म्हटलं दिवाळीचा निमित्तानेही आपण बनवूया. आणि ज्या नवख्या मुली असतात त्यांच्यासाठी हे खूप छान आहे की म्हणजे नवीन नवीन लग्न झालेल्या असतील, त्यांना काहीच जमत नसेल, येत नसेल, तर त्यांच्यासाठी हे प्रीमिक्स. आणि आता सगळ्या प्रकारची प्रीमिक्स तुम्हाला मिळतात. मला वाटतं चिवड्याचा मसाला मिळतो, चकलीचा पण मसाला मिळतो आणि काय शेव असेल त्याचं प्रीमिक्स मिळतं. सगळ्या प्रकारचे, शंकरपाळीचं पण मे बी मिळत असेल, मला माहिती नाही, अनारशाचं पण मिळतं. तर ही माझी चकली रेडी झालेली आणि मी तुम्हाला खाऊन दाखवते. आणि खूप टेस्टी त्याचं बॅटर आहे. त्याच्यामध्ये उडदाची डाळ मला थोडीशी जास्त वाटली, म्हणजे त्याचं जी चव होती ती. बाकी चकली एकदम कुरकुरीत छान खुसखुशीत अशी झाली. आणि 40-50 चकल्या आरामात, म्हणजे काही थोड्या नाही हो, 40-50 अर्धा किलोच्या चकल्या. तुम्हाला दाखवते ते पॅकेट मी. हे रामबंधूचं ते पॅकेट आहे. हे अर्धा किलोचं आहे, 200 रुपये वगैरे काहीतरी बहुतेक किंमत आहे, मी बघितली नाही. आणि त्याची चव चांगली आहे, टेस्ट चांगली आहे. तारीख व्यवस्थित बघा आणि तुमच्या कुठच्याही किराणा दुकानात तुम्हाला मिळून जाईल. आणि करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मला पण सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चकली करून बघितल्यानंतर तुमचे रिव्ह्यूज मला कमेंटमध्ये येतीलच, मला खात्री आहे. असे नवीन नवीन व्हिडिओज आणि दिवाळीची तयारी मी तुमच्यासाठी घेऊन येईनच. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.